तर मागच्या वेळी आम्ही अमोल कोल्हेंसाठी जीवाचं रान केलं, कोल्हेंना निवडूनही आणलं, पण 5 वर्षांमध्ये त्यांनी चहा सुद्धा पाजला नाही। अजित पवार गटाचे दिलीप मोहिते पाटील यांनी कोल्हेंवर निशाणा साधलाय। तर चहा पाजण्यापेक्षा चहातील दुधाच्या भावाचं बोला, दिलीप मोहिते पाटलांना अमोल कोल्हेंनी प्रत्युत्तर दिलं। दुधाच्या दरासाठी दिलीप मोहितेंनी काय केलं याचं उत्तर द्या, असं आव्हानच अमोल कोल्हे यांनी दिलंय। 5 वर्षामध्ये मी त्यांच्याकरता जीवाचं रान केलं। साधारण त्यांनी सांगावं की दिलीप मोहितला चहा पाजलाय। त्याच्या ऑफिसमध्ये कधी बोललो, त्याच्या घरी कधी बोललो, कधी बैठक झाली, कधी चर्चा झाली। तर माझी ही अवस्था असेल तुमची तर विचार करण्यापैकी आणि मग मोठ्या प्रश्न मी संसदेमध्ये भाषण केले, मान्य आहे, आमचं पुढे म्हणणं आहे। मी विधानसभेत बोललो, उपकार केले, ते संसदेत बोलले, उपकार केले। अरे आवाज सध्या तर मग बोललंच पाहिजे ना, का मोठ्याने बसायचे तिथे। माननीय आमदार महोदयांना माझी ही विनंती आहे की खासदारांनी चहा पाजला की नाही यापेक्षा ज्या महायुतीचं आपण काम करतात त्या महायुतीनं कांद्याची निर्यात बंदी उठवली की नाही हा प्रश्न विचारणं जास्त महत्त्वाचं आहे आता आमच्या शेतकऱ्यांसाठी। मग आता महायुतीचे हे खासदार कोणत्या तोंडाने जाणार आहेत? महायुतीच्या एकाही नेत्यानं आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही। 10-12 रुपयांनी लिटर मागे दुधाचे दर पडलेले आहेत, याविषयी महायुतीचे नेते काय बोलणार? त्यामुळे माझी विनंती आहे, हे सगळे मोठे नेते आहेत, चहा पाजला की नाही पण त्या चहात जे दूध टाकतो ना आपण, त्या दुधाचे भाव 10 ते 12 रुपयांनी पडलेले आहेत, त्यासाठी आपण काय केलं याचं उत्तर देणं जास्त